मला राजकारणावरती नाही बोलायचं, पण राजकारणामुळे तरुणांची एक पिढी बर्बाद झालेली आहे। पुढाऱ्यांनी त्यांचा वापर करून त्यांना सोडून दिले आहे। बाबरी मशिदीचा आंदोलन त्याच्यानंतर झालेला जो काही जो बदल आहे, या बदलामुळे एक देशामध्ये एक वैचारिक फळी निर्माण झाली। हिंदीवाला आहे का, तो मराठीवाला आहे का, तो तेलुगूवाला आहे का, तो तमिळवाला आहे का, तो मुसलमान आहे का, तो हिंदू आहे का, हा बुद्ध आहे का, तो अस्पृश्य आहे का, हा आदिवासी आहे का। ज्या देशामध्ये बुद्ध जन्माला आले, ज्या बुद्धाने देशाला दिशा दिली, ज्या महावीराने देशाला दिशा दिली, जगाला दिशा दिली, ज्याला जात माहीत नव्हती, ज्याला धर्म माहीत नव्हता, माझ्या शेजारी कोण राहतं हे आपण बघत नव्हतो। माझ्या शेजारचा माझ्या वर्गातली मुलं कुठल्या धर्मातले कुठल्या जातीतले याचं मला कधीही लवलेश म्हणजे कधी ती गोष्ट मला जाणवली नाही की आपल्या वर्गामध्ये कोणीतरी हिंदू आहे, कोणतरी महार आहे, कोणतरी दलित आहे, कोणतरी आदिवासी आहे, लमाणी आहे, असे मला कधी आमच्या गावातही नाही, घरीही नाही, अशी कधी भावना नाही झाली। मला राजकारणावरती नाही बोलायचं, पण राजकारणामुळे तरुणांची एक पिढी बर्बाद झालेली आहे। ती विचारापासून आणि आपल्या अस्तित्वापासून दूर गेलेली आहे। पुढाऱ्यांनी त्यांचा वापर करून त्यांना सोडून दिलेलं आहे, त्याच्याविषयी आपल्याला काही बोलायचं नाही। परंतु मला जर वाटतं की मला ह्या गोष्टीपासून दूर जायचं, तो अधिकार माझा आहे। कोणी हाक दिली तर योग्य ठिकाणी जायचा अधिकार माझा आहे। युवकांनी त्या गोष्टीपासून आपण सावध राहायला पाहिजे होतं। साधारणतः 2093च्या नंतर बाबरी मशिदीचा आंदोलन त्याच्यानंतर झालेला जो काही जो बदल आहे, या बदलामुळे एक देशामध्ये एक वैचारिक फळी निर्माण झालेली आहे। या वैचारिक फळीमध्ये ज्याला जात माहीत नव्हती, ज्याला धर्म माहीत नव्हता, माझ्या शेजारी कोण राहतं हे आपण बघत नव्हतो, माझ्या शेजारचा माझ्या वर्गातली मुलं कुठल्या धर्मातले कुठल्या जातीतले याचं मला कधीही लवलेश म्हणजे कधी ती गोष्ट मला जाणवली नाही की आपल्या वर्गामध्ये कोणीतरी हिंदू आहे, कोणतरी महार आहे, कोणतरी दलित आहे, कोणतरी आदिवासी आहे, लमाणी आहे, असे मला कधी आमच्या गावातही नाही, घरीही नाही, अशी कधी भावना नाही झाली। जातीयता होती पण जातीवाद नव्हता आमच्या काळामध्ये। प्रत्येक जातीतला माणूस आनंदाने एकमेकाशी राहत होता, परंतु वाद नव्हता, जातीवाद नव्हता। आता ह्या सगळ्या अलीकडच्या काळामध्ये काही लोकांच्या स्वार्थी भूमिकेमुळे, काही लोकांच्या काही स्वार्थापोटी तरुणांना जाणीवपूर्वक आपलं वापर करून त्याचा वापर करायचा आणि त्यांना सोडून द्यायचा, अशा पद्धतीचे एक नवी एक पद्धत आपल्या देशामध्ये राजकीय पद्धत म्हणा, समाजाच्या स्तरावरची म्हणा, म्हणून माणूस जेवढा वैश्विक व्हायला पाहिजे भारतातला, तो न होता तो इथल्या आतल्या प्रत्येक जाती धर्मामध्ये गुरफटलेला दिसतो आहे। आणि ही अत्यंत देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे। परंतु ह्या तरुणांना समजून सांगण्यासाठी जे अधिकार असलेला अधिकारवाणीचा माणूस पाहिजे। महात्मा गांधी होते, बाबा आमटे होते, विनोबाजी होते, जयप्रकाश नारायण हा आपल्या देशातला शेवटचा माणूस असा होता की ज्याच्या हाकेला लाखो तरुणांनी साथ दिली। परंतु अलीकडे आपल्याकडे जाणीवपूर्वक काही संघटना देशामध्ये विष पेरत असतील, पण आपण विष घ्यायचं की नाही हे तरुणांनी ठरवायचं आहे। परंतु परिस्थिती इतकी वाईट आहे आजची की मी जर बसमध्ये बसलो तर मला तुम्ही कोण आहेत म्हटल्यानंतर माझ्या पटकन लक्षात येते हा जात शोधतो आहे, हा माणूस धर्म शोधतो आहे। आणि मग अशा संकुचित वृत्ती निर्माण होण्याचं कारण या समाजातले जे अधिष्ठान असलेली लोक कमी होणं, विचारवंत म्हणजे वैश्विक विचार करणारी लोकांची कमतरता आणि तरुणावरती पकड ठेवून तरुणांना दिशा देण्यासाठीचे काही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचं झालेलं खच्चीकरण, विशेषतः अलीकडल्या 10-15 वर्षामध्ये, यामुळं तरुणांना या सगळ्या देशाच्या प्रती प्रेम नसणं, भाषेच्या प्रती प्रेम नसणं किंवा देशातल्या भाषेवरती प्रेम नसणं, उलट आता अधिक झालं आहे। हिंदीवाला आहे का, तो मराठीवाला आहे का, तो तेलुगूवाला आहे का, तो तमिळवाला आहे का, तो मुसलमान आहे का, तो हिंदू आहे का, हा बुद्ध आहे का, तो अस्पृश्य आहे का, हा आदिवासी आहे का, हे जे संकुचित वृत्तीचं जे जगणं चालू आहे हे देशाला अत्यंत मारक आहे। आणि याच्यापासून देशाला वाचवायचं असेल तर तरुण वाचवतील, आणि नेमके तरुणच जर जातीवाद करायला लागले तर या देशाला मला वाटतं की फार चिंतेचा विषय आहे। तरुणांनी व्यापक दृष्टी घेऊन ज्या देशामध्ये बुद्ध जन्माला आले, ज्या बुद्धाने देशाला दिशा दिली, ज्या महावीराने देशाला दिशा दिली, जगाला दिशा दिली, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुले यांनी, छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा महापुरुषांनी हा देश घडवला आहे आणि आपला देश स्वतंत्र होण्यासाठी आपली आहुती दिलेली आहे।
ही आहुती देताना त्यांनी काही विशिष्ट विचार केला असेल तेव्हाच आपला देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. परंतु ही संकुचित वृत्ती जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत समाजामध्ये सामंजस्य राहणार नाही. आणि तरुणांना दिशा देण्याचं काम ज्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये जातीयतेचं धार्मिकतेचं विष पेरलं जातं आहे ते आपण अदृश्यपणे ते बघतो आहोत. परंतु हे अदृश्यपणे जरी बघत असलो परंतु त्यांना सावरण्यासाठी तरुणांना त्याच्यातून दूर करण्यासाठी जे अधिकारवाणीचा असं एक नेतृत्व पाहिजे. त्या नेतृत्वाची म्हणजे सामाजिकदृष्ट्या आणि त्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि हे दुर्दैव आहे देशाचं